हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये घामाच्या त्रासामुळे काय होतं, बऱ्याच जणींचे केस खूप गळतात आणि हे कधी आढळून येतं की ज्यावेळेस आपण केस विंचरतो त्यावेळेस कंगवा पूर्ण केसांनी भरलेला असतो आणि काय होतं, सकाळच्या घाई गडबडी ऑफिसला जाण्याच्या सगळ्या तयारीत आपण इतकंसं लक्ष देत नाही, पटपट केस विंचरतो आणि निघतो। परंतु केस विंचरतानाही काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे केस गळण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होईल। तर त्या काय टिप्स आहेत तेच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर आज पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राइब जरूर करा। केस विंचरताना बरेच केस गळतात, तर याला एक कारण असतं, ते म्हणजे आपण जो वापरतोय तो कंगवा। तर तो कसा असावा हेही आपण आता पाहणार आहोत। आता नॉर्मली सगळ्यांकडे अशा प्रकारचे कंगवे असतात की एक साईडनी थोडे दात मोठे असतात, एक साईडनी छोटे असतात आणि हे कंगवे वापरल्यावर तुम्ही पाहू शकता, मी आत्ताच केस विंचरले तर एकाच वेळेस इतके केस कंगव्यामध्ये आलेत, म्हणजे हा कंगवा आपल्यासाठी योग्य नाही। तर काय करायचं, असे जे मोठे दातांचे ब्रश असतात तर ते आपल्याला वापरायचे। तर इथं हे जे नॉर्मली सगळ्यांच्याच घरात आढळून येतील असे कंगवे, तर हे कंगवे अजिबात वापरू नका। याने काय होतं, केसातला गुंता तर लवकर निघत नाही, त्यात बरेचसे केस अडकतात, स्कॅल्पवरती पण ताण येतो आणि त्यामुळे केस तुटतातही। तर आता वापरायचा कसा कंगवा, तर असे हल्ली मार्केटमध्ये मोठ्या दातांचे कंगवे येतात तर ते वापरायचे। त्याने खूप इझिली तुमच्या केसांमधला गुंता, कितीही गुंता असू द्या, इझिली निघतो आणि केसही आपले कमी गळतात। शिवाय आपले जो स्कॅल्प असतो तर त्यावरती पण ताण पडत नाही। या कंगव्याचे दात मोठे असतात तर त्यामुळं आपला गुंता हा खूप इझिली निघतो। याचबरोबर हल्ली मार्केटमध्ये डिटँगलिंगचे ब्रश पण येतात, तुम्ही पाहिलं असेल, मी हा डीमार्टमधूनच घेतला होता। तर हेही तुम्ही वापरू शकता, याने पण असं वरच्यावर आपला गुंता इझिली निघतो आणि केस कमी गळतात। तर म्हणून अशा प्रकारचे कंगवे अजिबात वापरू नका। आता काय होतं, आपण बऱ्याच वेळेस हे कंगवे वापरतो आणि केस विंचरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कसे विंचरायचे। तर आता इथं तुम्ही व्हिडिओत पाहत असाल, मी वरनं केस विंचरत गेले तर बरेचसे केस आपले गळतात, कंगव्यामध्ये येतात, परंतु ही पद्धत खूप चुकीची आहे। काय होतं, एकतर या कंगव्यांचे दात खूप छोटे असतात आणि आपल्या केसात जर गुंता असेल तर त्यात ते अडकतात आणि बरेचसे केस तुटले जातात आणि आपण त्यावेळेस गुंता काढायचा प्रयत्न करतो तेव्हा स्कॅल्पवरनं बरेचसे जे काही आपले केस असतील ते ताणल्या जातात, त्यामुळे ते तुटतात, म्हणून आपले बरेचसे केस इथं गळतात। तर काय करायचं, केस विंचरताना पण एक महत्त्वाची स्टेप आहे, ती आता आपण पाहूयात। आता मी हा मोठ्या दातांचा कंगवा घेतला आहे, तर यात इझिली त्याच्या तुलनेत केस तुमचे कमी गळतील। आता कधी केस विंचरताना काय करायचं, दोन भाग घ्यायचे आणि एक भाग मागच ठेवायचा आपल्या केसांचा, एक भाग पुढं घ्यायचा आणि डायरेक्ट माथ्यापासनं न विंचरता काय करायचं, अर्धे केस असतील, जे शेंड्याची खालची साईड असेल आपली, तर ती विंचरून घ्यायची, म्हणजे खाली जो काही गुंता असेल तर तो आधीच आपला निघला जातो आणि मधी मस्त एक अशी फिट्ट पकड धरायची, म्हणजे आपल्या स्कॅल्पवरती ताण येत नाही आणि इझिली आपला खालचा गुंता जर असेल तर तो निघून जातो आणि त्यानंतरच कंगवा आपल्या माथ्यावरनं फिरवत खाली आणायचा, म्हणजे वरचा जो गुंता असेल, खाली ऑलरेडी आपण गुंता आधीच काढलेला असतो, त्यामुळे तो इझिली आपला निघून जातो आणि केसही गळत नाही। एक साईड झाल्यानंतरच तुम्ही दुसऱ्या साईडलाही सेम पद्धतीने केस विंचरायचे, अशी मध्ये घट्ट केस पकडून शेंड्याच्या साईडचे खालचे आपले केस विंचरून घ्यायचे आणि त्यानंतर स्कॅल्पच्या वरचे जे असतील केस ते आपण विंचरून घेणार आहोत। या पद्धतीमुळे काय होतं, स्कॅल्पवरती जास्त ताण येत नाही आणि आपले केस तुटल्या जात नाहीत, म्हणूनच अशा पद्धतीने तुम्ही केस विंचरलेत तर केस तुमचे बघा नक्कीच कमी गळतील आणि तुम्ही पाहू शकता इझिली आपल्या केसातला गुंता निघून जातो।
फक्त तुम्हाला जर काही एखादी हेअरस्टाईल वगैरे करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही जे छोट्या दातांचे कंगवे असतात तर ते वापरू शकता, परंतु सुरुवातीला गुंता काढण्यासाठी, केस विंचरण्यासाठी असेच कंगवे वापरा. यात जर तुमच्याकडं वुडनचा असेल तर खूपच बेस्ट, पण सध्या मी हा यूज करते तर वुडनचा माझ्याकडे नाही आहे. पण मिळाला कुठं तर तुम्ही नक्की तो प्रेफर करा. दुसरी गोष्ट म्हणजे केस आपले जर ओले असतील, धुतलेले असतील तर त्यावेळेसही त्याचा गुंता काढायचा नाही. कारण काय होतं, ओल्या केसांमध्ये आपल्याला वाटतं की खूप इझिली गुंता निघतोय, परंतु त्यावेळेस काय झालेलं असतं, आपण हेअर वॉश केलेलं असतं, ऑलरेडी आपले केस थोडे कमकुवत सेन्सिटिव्ह झालेले असतात आणि अशा ह्याच्यात आपण त्याला विंचरू लागलो तर ते मुळासकट निघतात. म्हणून काय करायचं, गुंता जरी लवकर निघत असला तरी केस बरेचशा प्रमाणात कोरडे होऊ द्यायचे आणि त्यानंतरच त्यात आपल्याला कंगव्याने विंचरायचे आहेत. तुम्ही आधीच विंचरले तर बघा तुमचे केस जरा जास्त प्रमाणात गळतील, गुंता लवकर निघेल परंतु केस आपले डॅमेज होऊ शकतात. म्हणून हेअर वॉश केल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात केस कोरडे झाले त्यानंतरच त्यातला गुंता काढा. आणि आपली दुसरी पुढची टीप म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हेअर वॉश करता त्यावेळेस फक्त शॅम्पूने केस धुवू नका, तर कंडिशनरही जरूर वापरा. कारण काय होतं, आता बाहेरचं प्रदूषण वगैरे यामुळं जरी आपण शॅम्पू केला तरी बघा दुसऱ्याच दिवशी आपले केस असे ऑइली स्टिकी होतात. म्हणून काय करायचं, शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर एखाद्या चांगल्या कंपनीचा कंडिशनर नक्की वापरा. आणि त्याचबरोबर तुम्ही थोडेसे केस आपले ओलसर असतील तर सिरम वापरलं तरीही आपल्या केसातला गुंता लवकर निघायला मदत होते आणि आपले जे केस असतात तेही छान शाईन करतात. म्हणून कंडिशनर आणि सिरमचा तुम्ही नक्की वापर करा. मैत्रिणींनो, केस विंचरताना या छोटे छोटे टिप्स नक्की फॉलो करा. बघा तुमचे केस गळती बरीचशी कमी होईल. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.